15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुकांसाठी आपली ताकद पणाला लावून उतरल्यात। बहुतांश महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबतही जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर सर्वत्र महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्रच लढतील असं चित्र नाही। तर दुसरीकडे सर्वाधिक उत्सुकता आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची। शिवसेना आणि मनसे यांची युती कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंनी युती जाहीर केली नसली तरी स्थानिक पातळीवर अनेक भागात कार्यकर्त्यांचं मनोमिलन मात्र झालंय आणि एकत्र लढण्याच्या आणाभाकाही घेतल्या जात आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी असो की ठाकरे बंधू, भविष्यातलं राज्याचं राजकारण नेमकं कसं असेल त्याची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुका आहेत एवढं मात्र नक्की। आणि त्यामुळे आता सगळ्याच पक्षांनी आपली सगळी ताकद या निवडणुकांसाठी पणाला लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर कुठे युती होतीये, कुठे आघाडी होती आणि कुठे कुठे स्वबळाचे नारे दिले जात आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। तर आपण पाहतोय महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम। मुंबईचा विचार केला तर भाजप आणि शिंदेंचं जवळपास 150 जागांवरती ठरलेलं आहे। तर ठाकरे बंधूंची युती देखील मुंबईसाठी आता निश्चित मानली जाते। तर मुंबईमध्ये नवाब मलिकांमुळे राष्ट्रवादीला भाजप आणि शिंदेंचा विरोध आहे। तर शरद पवार ठाकरेंसोबत जाणार की काँग्रेस सोबत या संदर्भात अजून कोणतीही निश्चित माहिती मिळू शकलेली नाहीये। काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाची तयारी केलेली आहे तशी घोषणा काँग्रेसनं केलेली आहे। तर मुंबईतली ही दृश्य आपण पाहतोय, मुंबईतलं चित्र। त्यानंतर ठाण्यामध्ये काय चित्र आहे तर भाजप शिवसेना ठाण्यामध्ये एकत्र लढणार आहेत। राष्ट्रवादीने मात्र स्वबळाचा नारा दिलाय। तर महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे बंधू एकत्र लढणार हे ठाण्यासाठी निश्चित झालेलं आहे। नवी मुंबईचा विचार केला तर भाजप शिवसेना युतीबाबत अजूनही संभ्रम आहे। तर महाविकास आघाडी आणि मनसेची प्राथमिक पातळीवरती चर्चा सुरू आहे। शिवसेनेसोबत युती नको अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी घेतलेली आहे नवी मुंबईमध्ये। पुण्याचा विचार केला तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यासाठी एकत्र येणार का हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये। तर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती मात्र सुरू झालेल्या आहेत। पुण्यामध्ये 125 जागा निवडून आणू असा दावा भाजपनं केलेला आहे। तर दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्यास ठाकरेंची शिवसेना मात्र पुण्यामध्ये वेगळी लढण्याची भूमिका घेऊ शकते। पुण्यामध्ये शिवसेना 35 ते 40 जागांसाठी प्रस्ताव देण्याची शक्यता वर्तवली जाते। नागपूरचा विचार करूया, आणखी एक महत्त्वाची महानगरपालिका। स्थानिक पातळीवर महायुतीच्या नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। तर महाविकास आघाडीचा विचार केला तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या सेनेची काँग्रेस एवढी ताकद नागपूरमध्ये नाही। तर काँग्रेसकडून दोन्ही मित्रपक्षांना किती जागा दिल्या जातील नागपूरमध्ये हा प्रश्न अजूनही कायम आहे। नाशिकमधून अपडेट आहेत। नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीची काय भूमिका आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे। महायुतीबद्दल बोलायचं झालं तर महाविकास आघाडीचं चित्र असं आहे की महाविकास आघाडी एकत्रित लढणार अशी स्थिती आहे। मनसे संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा देखील अजून बाकी आहे। मालेगावमध्ये भाजप शिवसेना युतीची चर्चा सुरू आहे, पण युती होऊ शकत नाही किंवा युती न होण्याचीच दाट शक्यता तिकडे आहे। तर महाविकास आघाडीचा विचार केला तर एमआयएम आणि काँग्रेस शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढण्याची शक्यता वर्तवली जाते। मालेगावात महायुतीतील तीनही पक्ष स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे। तर इस्लाम पार्टी आणि सपाची मालेगाव सेक्युलर फ्रंट लढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। अहिल्यानगरचा विचार करूया, महायुतीबाबत तीनही पक्षांची चर्चा झाली आहे। घोषणा अद्यापही बाकी आहे। तर महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष संभ्रमावस्थेत आहेत। कोणतीही बैठक अद्याप इथल्या जागा वाटपासंदर्भात किंवा युती आघाडी संदर्भात झालेली नाही।
अहिल्यानगरमध्ये महायुती पक्षश्रेष्ठींशी चर्चेनंतर जागा वाटप जाहीर करेल, तर वंचित स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे आणि मुलाखती सुद्धा सुरू झालेल्या आहेत. जळगावचा विचार केला तर भाजप शिवसेना युतीची इकडे शक्यता वर्तवली जाते. अजित पवारांची काय भूमिका आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची बोलणी फिसकटलेली आहेत. स्वबळाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस कोणासोबत आहे हे अजूनही अस्पष्ट आहे. धुळ्यामध्ये महायुतीचा निर्णय झालेला नाही. समाधानकारक जागा नाही मिळाल्या तर शिवसेना स्वबळावर लढेल, तर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट नाही. काँग्रेस धुळ्यामध्ये स्वबळावर लढेल अशी शक्यता वर्तवली जाते. चंद्रपूरमध्ये महायुतीचा निर्णय प्रलंबित आहे, तर काँग्रेस स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झालेले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.